तर आज ते क्षण डोळ्यात टिपण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आज महाराष्ट्राला, मराठी माणसाला काय नवीन दिशा दोघं भाऊ देतात हे पाहायला आलेलो आहे आणि ते जे दिशा देतील ती संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही घेऊन जाऊ, घरोघरी त्यांचे विचार पोचू आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य भविष्यात तुम्हाला सगळ्यांना पाहायला पण मिळेल. याच सभेला काही लोक जिहादी सभा असं देखील जो जिहादी सभा म्हणतोय तो 2014 पर्यंत जिहादीच होता. तो रोजा सोडायला जायचा, तो टोपी घालायचा, तो टोपीवाल्यांबरोबर फिरायचा. अचानक झालेला हा हिंदू आहे, हा आम्हाला जिहादी ठरवणार का? अहो, तुमच्या वडिलांना ज्यांनी हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे. तुम्ही आम्हाला काय सांगत आहे? काल परवा हिंदू झालेले तुमच्या वडिलांना हिंदुत्वाचे ज्या कुटुंबाने धडे दिले ना त्यांची सभा आहे. त्यांना काय जिहादी म्हणताय? याचं उत्तर त्यांना मिळेल भविष्यात. विरोधकांना काय संदेश असेल, त्यांनी देखील सभा पाहावी का? प्रत्येक विरोधक, आता मी येत होतो, मला एक जिल्हा परिषद सदस्य मिळाला आणि मला हात मिळवला आणि मला म्हटलं भारतीय जनता पक्षाचा मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो मी मराठीची टोपी घालून आलाय. सो त्यांची लोकच त्यांना उत्तरं देतील ज्यावेळेला मनसे आणि शिवसेनेमध्ये यांची भरती होईल. म्हणजे आज ही सभा पाहायला भाजपचे कार्यकर्ते देखील नाही, आले. मी म्हणतो जो मराठीवर प्रेम करतो तो प्रत्येक जण तुम्हाला इथे दिसेल. नक्कीच. हो, काय